कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। खासदार शरद पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कविता म्हेत्रे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीचा मेळावा झाला। खासदार शरद पवार यांच्यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळालं। त्यांच्या क्रांतिकारी धोरणाची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महिलांनी खासदार शरद पवार यांच्या मागे आपली ताकद उभी करावी असं त्यांनी आवाहन केलं। तर पक्षातील फुटीर गद्दारांना धडा शिकवा अशा शब्दात म्हेत्रे यांनी हल्ला चढवला। यावेळी पद्मा तिवले, अश्विनी माने मांगुरकर, स्नेहा देसाई, सुचिता पडवळे, शर्मिला सावंत, वैशाली पाटील, स्मिता आवळे, सुलोचना पाटील, जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, आर.के. पवार, स्नेहल मठपती उपस्थित होते। कोल्हापुरातील आथाई हॉस्पिटल आणि सुमित साठम यांच्या वतीनं शाहूपुरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं। हृदयरोग, गुडघेदुखी, मेंदू, मणका, मूत्ररोग, किडनी विकार यांसह डोळ्यांची तपासणी करण्यात आली। शिवाय आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड अशा योजनांमधून 5 लाखांचा विमा उतरवण्यात आला। तर नागरिकांना मतदान कार्ड, पॅन कार्डही काढून देण्यात आलं। या शिबिराचा लाभ शाहूपुरी बीटी कॉलेज आणि गवत मंडई परिसरातील नागरिकांनी घेतला। यावेळी पुष्पराज क्षीरसागर आणि माजी नगरसेवक राहुल चव्हाण, निलेश चौगले उपस्थित होते। विंटेज फिल्म फाउंडेशन तर्फे नुकताच 5वा विंटेज इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कोल्हापुरात पार पडला। या चित्रपट महोत्सवात इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली अशा विविध भाषांमधील चित्रपट दाखवण्यात आले। चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट अभ्यासक प्राध्यापक डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्या हस्ते झालं। तर चित्रपट महोत्सवाच्या समारोप सत्रात शेखर रणखांबे यांचा रेखा हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपट दाखवण्यात आला। संध्याकाळच्या सत्रात मीट द मेकर्स या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। महोत्सवातील उत्कृष्ट चित्रपटांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या चित्रपट महोत्सवाचं आयोजन चेतन पडोळे आणि सचिन भुईराजे यांनी केलं। लोकराज्य जनता पार्टी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं अनिल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते केवळ सत्तेसाठी एकत्र येत आहेत, त्यामुळे लोकराज्य जनता पार्टी जनतेला चांगला पर्याय असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पी.के. पाटील, शहराध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष अमोल कांबळे, संघटक संतोष बिसुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।